Hello everyone. In last lecture we have seen the methods of tunneling in soft soil. Now in this lecture we will see the shafts, construction of shafts, drainage of tunnel ventilation. So we know that we have the covered maximum syllabus from this syllabus in for first 7 chapters or topics. We can expect that the 6 to 7 question can easily we can solve. Now in next lecture we will see the other type of question that can be asked in MPSC exam. तर आपण शाफ्टला सुरू करूया. शाफ्ट आता एक्झाममध्ये काय विचारतात, एक्झाममध्ये ते तुम्हाला काही असं डेफिनेशन वगैरे विचारणार नाहीत. तर शाफ्टमध्ये ते विचारतील की सिक्वेन्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ शाफ्ट इन रॉक, म्हणजे कसं कन्स्ट्रक्शन केलं आपण, शाफ्टसाठी कसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल, त्याचे सिक्वेन्स काय काय आहेत. तर इथे नीट लक्ष द्या. पहिलं आहे ड्रिलिंग, सेकंड इज ब्लास्टिंग, देन मकिंग, देन टिम्बरिंग, देन पंपिंग, देन स्टील प्लेस करतो आणि लास्टली कॉन्क्रीट प्लेस करतो. आता हे आहेत सिक्वेन्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ शाफ्ट इन रॉक्स. हा क्वेश्चन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये एकदा विचारलेला आहे, ESCमध्ये विचारलेला आहे, आणि एकदा त्यांनी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे त्यामध्ये पण हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे एकूण 2 वेळेस हा क्वेश्चन आलेला आहे IES मध्ये. तर मे बी MPSC मध्ये येऊ शकतो हा क्वेश्चन. तर तुम्ही कसं लक्षात ठेवाल ते पहिल्यांदा हे माझी ट्रिक तुम्ही अप्लाय करू शकता. DBMTP DBM means D means drilling, B means blasting, M means mucking, T means timbering and P means pumping. असे DBMTP हे पहिले 5 झाले आणि नंतर प्लेसिंग स्टील प्लेस करायचं, नंतर कॉन्क्रीट प्लेस करायचं. सोपं आहे. काय पहिल्यांदा DBMTP लक्षात ठेवायचं. दॅट इज द ड्रिलिंग, ब्लास्टिंग, मकिंग, टिम्बरिंग, पंपिंग अँड लास्टली प्लेसिंग स्टील अँड प्लेसिंग कॉन्क्रीट. हे आहेत सिक्वेन्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ शाफ्ट इन रॉक्स. नेक्स्ट आहे डिझाईन ऑफ शाफ्ट सपोर्ट. डिझाईन करताना हॉरिझॉन्टल प्रेशरचा एक फॉर्म्युला आहे. दॅट इज काय आहे हा, H=KWD. हॉरिझॉन्टल प्रेशर इज इक्वल टू KWD. तर त्यातलं W काय असतं, W असतं वेट ऑफ सॉइल विच इज इन न्यूटन पर मीटर क्यूब. डेप्थ असते, डेप्थ इन मीटरमध्ये असते बिलो सरफेस, आणि K असते कॉन्स्टंट आहे, K कॉन्स्टंट आहे, त्या सॉइलवर डिपेंड असतं. तर डिझाईन ऑफ शाफ्ट सपोर्टमध्ये हॉरिझॉन्टल प्रेशरचा फॉर्म्युला आहे H=KWD. आता हे तुम्हाला एक्झाममध्ये फॉर्म्युला नाही विचारणार, ते एक्झाममध्ये विचारतील की जे K आहे, जे सॉइलवर डिपेंड आहे, त्या Kच्या कोणकोणत्या व्हॅल्यूज आहेत. तर त्या व्हॅल्यू ह्या तुम्हाला लक्षात ठेवून पाठ करणं गरजेचं आहे. डॅम्प क्लेसाठी व्हॅल्यू आहे 0.16, मॉइस्ट सँड अँड ग्रॅव्हलसाठी आहे 0.22, वेट सँडसाठी 0.34, कोर्स ग्रॅव्हलसाठी 0.6 आणि वॉटरसाठी 1. तर ह्या 5 व्हॅल्यू आहेत. ह्या 5 व्हॅल्यू तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. तर काय, डॅम्प क्लेसाठी किती असते, 0.16 असते, मॉइस्ट सँड अँड ग्रॅव्हलसाठी असते 0.22, वेट सँडसाठी असते 0.34, कोर्स ग्रॅव्हलसाठी असते 0.6 अँड द वॉटरसाठी 1. ते एक्झाममध्ये असं विचारू शकतील की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट K दॅट इज युज्ड इन द डिझाईन ऑफ शाफ्ट सपोर्ट फॉर द सॉइल वेट सँड. तर तुमचा आन्सर असेल 0.34. तर ह्या अशा तुम्ही 5 व्हॅल्यू आहेत, तुमच्या सोयीनुसार लक्षात ठेवा. फक्त एक लक्षात घ्या की वॉटरची व्हॅल्यू 1 आहे. तर तुम्हाला ह्या 4च व्हॅल्यू मेनली लक्षात ठेवायच्या आहेत. नाउ द नेक्स्ट इज द ड्रेनेज ऑफ टनेल. आता आपण शाफ्टमध्ये काय काय पाहिलं. शाफ्टमध्ये पाहिलं की कन्स्ट्रक्शन ऑफ शाफ्ट करताना कोणकोणतं सिक्वेन्शियल ऑपरेशन होतात. तर त्यामध्ये कोणते, DBMTP, ड्रिलिंग, ब्लास्टिंग, मकिंग, टिम्बरिंग, पंपिंग अँड लास्टला प्लेसिंग स्टील आणि शेवटला प्लेसिंग कॉन्क्रीट. नंतर पाहिलं
शाफ्ट सपोर्ट जर डिझाईन करायचा असेल तर आपल्याकडे एक हॉरिझॉन्टल प्रेशरचा फॉर्म्युला आहे, दॅट इज KWD. तर त्या केच्या व्हॅल्यू प्रत्येक सॉईलसाठी डिफरंट आहे. तर त्या कोणकोणत्या डिफरंट आहेत त्या आपण पाहिल्या, आणि त्यामध्ये वॉटरसाठी व्हॅल्यू आहे 1. हा क्वेश्चन एक्झामला MPSC मध्ये, हे दोन्ही क्वेश्चन MPSC ला आतापर्यंत कधीच विचारलेले नाही आहेत. इन केस फ्युचरमध्ये ते विचारू शकतील, तर त्या दृष्टिकोनातून हा पॉईंट तितकाच महत्त्वाचा आहे. नाउ द नेक्स्ट इज द ड्रेनेज ऑफ टनेल. नाउ ड्रेनेज ऑफ टनेल, ड्रेनेज करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर ड्रेनेजमध्ये काही काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहेत. काय काय? प्री ड्रेनेज आपण कशाला म्हणतो? बिफोर स्टार्टिंग द कन्स्ट्रक्शन, म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू व्हायच्या अगोदरचं जे ड्रेनेज असतं त्याला आपण प्री ड्रेनेज म्हणतो. हे बघा इथं बिफोर स्टार्टिंग द कन्स्ट्रक्शन. डिवॉटरिंग म्हणजे ड्युरिंग कन्स्ट्रक्शन. आणि परमनंट ड्रेनेज काय असतं? परमनंट ड्रेनेज असतं आफ्टर इट्स कम्प्लिशन. एकदम सोपं आहे. बिफोर, ड्युरिंग आणि आफ्टर. बिफोर असतं प्री, कन्स्ट्रक्शन सुरू असताना असतं डिवॉटरिंग, आणि कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यावर असतं परमनंट ड्रेनेज. एकदम सिंपल आहे. डिवॉटरिंगमध्ये काय करतो आपण? सम्प्स आर लोकेटेड ॲट इंटरवल ऑफ 300 मीटर ते 500 मीटर. सम्स आहेत ना जे, आपण ते रेग्युलर इंटरवल 300 ते 500 मीटरच्या इंटरवलवर लोकेट करतो. हा एकदा 2018ला आय थिंक विचारलेला क्वेश्चन आहे. MPSC 2018ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर काय 2018ला काय विचारलंय? सम किती डिस्टन्सवर आपण लोकेट करतो, तर ते किती? 300 ते 500 मीटर. आणि ह्यामधले जे स्टील पाईप्स असतात त्याचं डायमीटर असतं 80 ते 150 mm पर्यंत असतं. ही पण इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे. डिवॉटरिंगमध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की डिवॉटरिंग कधी असतं? जेव्हा कन्स्ट्रक्शन सुरू असतं, ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन. आणि त्यामधले जे संप असतात ते रेग्युलर इंटरवलवर लोकेट करतात, म्हणजे किती? 300 ते 500 मीटरवर. आणि स्टील पाईपचे डायमीटर असते त्यातली 80 to 150 mm. नाउ द नेक्स्ट इज द परमनंट ड्रेनेज. परमनंट ड्रेनेजमध्ये कधी असतं? आपलं कन्स्ट्रक्शन जर कंप्लीट झालं आणि त्यावेळेसच्या ड्रेनेजला आपण परमनंट ड्रेनेज म्हणतो. त्यामध्ये आपण मॅनहोल्स प्रोव्हाइड करतो. मॅनहोल्स असतात इन्स्पेक्शनसाठी, ते 30 ते 50 मीटरवर प्रोव्हाइड करतो, ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 to 50 मीटर. आणि सिमेंट ग्राउटिंग इज नॉर्मली प्रोव्हाइडेड फॉर वॉटर प्रूफिंग, टनेल लाइनिंग or the sealing the fissures in the hard rock. सिंपल आहे टर्मिनॉलॉजी. प्री ड्रेनेज म्हणजे बिफोर कन्स्ट्रक्शन, डिवॉटरिंग ड्युरिंग कन्स्ट्रक्शन. डिवॉटरिंगमध्ये आपण सम्स लोकेट करतो 300 ते 500 मीटर डिस्टन्सवर. त्यानंतर त्यामध्ये जे आपण पाईप वापरतो, स्टील पाईप, त्याची डायमीटर असते 80 mm to 150 mm. नंतर आहे आफ्टर कम्प्लिशन, काय असतं? परमनंट ड्रेनेज. त्यामध्ये आता इन्स्पेक्शनसाठी आपण मॅनहोल प्रोव्हाइड करतो, ते किती डिस्टन्सवर? 30 ते 50 मीटरवर. आणि सिमेंट ग्राउटिंग आपण नॉर्मली कशासाठी प्रोव्हाइड करतो? वॉटर प्रूफिंगसाठी ऑर द सीलिंग द फिशर्ससाठी. आता एक्झाममध्ये, MPSC एक्झाममध्ये ते डायरेक्टली एकदा तुम्हाला डेफिनेशन विचारतील किंवा एक स्टँडर्ड व्हॅल्यू विचारतील. स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणजे 300 ते 500 आहे का, 80, हे अशा व्हॅल्यू ते विचारतील. किंवा हे डायरेक्टली क्वेश्चन विचारतात, ते फिरून विचारत नाहीत क्वेश्चन. आणि टनेलिंग हा सब्जेक्ट हा नवीन सब्जेक्ट आहे, त्यामुळे यावर जास्त हार्ड क्वेश्चन येत नाहीत. एकदम सिम्पल क्वेश्चन येतात, एक डेफिनेशन टाईप येतात किंवा एक स्टँडर्ड व्हॅल्यू किंवा त्याचं काय युसेज असेल त्यावरच क्वेश्चन येतात. जास्त हार्ड क्वेश्चन येत नाहीत. नाउ द नेक्स्ट इज द इम्पॉर्टंट टॉपिक, टनेल व्हेंटिलेशन. टनेल व्हेंटिलेशनवर लास्ट ह्या 1-2 वर्षात भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यामुळे हा अजून इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता मेथड्स ऑफ व्हेंटिलेशन, 2 प्रकारच्या मेथड्स आहेत. एक आहे टेम्पररी व्हेंटिलेशन आणि दुसरं आहे परमनंट व्हेंटिलेशन. टेम्पररी व्हेंटिलेशन काय असतं? टेम्पररी व्हेंटिलेशन म्हणजे ॲट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन ओनली, म्हणजे ते कन्स्ट्रक्शन जेव्हा सुरू असतं त्याला आपण टेम्पररी व्हेंटिलेशन म्हणतो. आणि जेव्हा कन्स्ट्रक्शन संपतं आणि तेव्हा आपण व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करतो त्याला परमनंट व्हेंटिलेशन म्हणतो. टेम्पररी म्हणजे काय?
ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन म्हणजे टाईम ऑफ कन्स्ट्रक्शन, आणि परमनंट म्हणजे ते झाल्यावर. ड्रेनेजमध्ये पण तसंच आहे, जे झाल्यावर आपण ड्रेनेज प्रोव्हाइड करतो त्याला परमनंट ड्रेनेज म्हणतो, आणि व्हेंटिलेशनमध्ये पण जे झाल्यावर प्रोव्हाइड करतो त्याला आपण परमनंट व्हेंटिलेशन म्हणतो. आता टेम्पररी व्हेंटिलेशनचे अजून काही टाईप आहेत, त्यामध्ये बघूया. टेम्पररी व्हेंटिलेशनमध्ये आहेत एक नॅचरल व्हेंटिलेशन आणि मेकॅनिकल व्हेंटिलेशन. तर नॅचरल व्हेंटिलेशन म्हणजे काय? नॅचरल व्हेंटिलेशन हे अलॉंग द विंड डायरेक्शनमध्ये असतं. जो व्हेंटिलेशन आपण विंड डायरेक्शनच्या अलॉंग प्रोव्हाइड करतो त्याला नॅचरल व्हेंटिलेशन म्हणतात. नॅचरल व्हेंटिलेशन कॅन बी अचिव्ड बाय प्रोव्हाइडिंग ॲडिट्स अँड शाफ्ट्स. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हा इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला पण विचारला आहे. तर लक्षात ठेवा की नॅचरल व्हेंटिलेशन इज अचिव्ड बाय प्रोव्हाइडिंग ॲडिट्स अँड शाफ्ट्सनं प्रोव्हाइड केल्यावर हा नॅचरल व्हेंटिलेशन आपण अचीव करू शकतो. स्ट्रेच रिचेस अप टू 100 मीटर डज नॉट रिक्वायर मेकॅनिकल व्हेंटिलेशन. म्हणजे 100 मीटरपर्यंत आपल्याला मेकॅनिकल व्हेंटिलेशनची गरजच लागत नाही. मेकॅनिकल व्हेंटिलेशन असल्यामुळे आपण नॅचरल व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करतो. हे काही पॉईंट आहेत नॅचरलमध्ये, सिम्पल आहे. नेक्स्ट इज द मेकॅनिकल. मेकॅनिकल व्हेंटिलेशन खूप वेळा विचारलेलं आहे. कसं आपण अचीव करतो? प्रोव्हाइडेड बाय वन ऑर मोर इलेक्ट्रिक फॅन्स ऑर ब्लोअर्स. ते कसं आहे? बाय प्रोव्हाइडिंग ॲडिट्स अँड शाफ्ट, दॅट इज द नॅचरल व्हेंटिलेशन, अँड प्रोव्हाइडिंग वन ऑर मोर इलेक्ट्रिक फॅन्स ऑर ब्लोअर्स, दॅट इज मेकॅनिकल व्हेंटिलेशन. आता ह्याच्यात 3 सिस्टीम आहेत, वेगवेगळ्या 3 सिस्टीम आहेत. त्यातली पहिली सिस्टीम कोणती आहे? त्यातली पहिली सिस्टीम आहे there are 3 types of mechanical ventilation, that is the blowing or plenum process, exhausting or vacuum process, or combination of blowing and exhausting process. एक्झाम मध्ये विचारला होता की प्लीनम प्रोसेस मेकॅनिकल, विच ऑफ द फॉलोइंग इज ए मेकॅनिकल व्हेंटिलेशन. तर ऑप्शनमध्ये एक प्लीनम प्रोसेस सुद्धा होतं, ब्लोईंग नव्हतं पण प्लीनम होतं. त्यामुळे हे जे नावं लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहेत. ब्लोईंगलाच आपण प्लीनम सुद्धा म्हणतो. एकतर ब्लोईंग करणे किंवा एक्झॉस्ट करणे, दॅट इज व्हॅक्यूम प्रोसेस, अँड द कॉम्बिनेशन ऑफ बोथ. दोन्हीचं जर कॉम्बिनेशन असेल तर ते एकदम बेस्ट आहे. विच इज द बेस्ट फॉर द व्हेंटिलेशन. अजून एक विचारलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज द बेस्ट फॉर व्हेंटिलेशन इन टनेल्स, दॅट इज आन्सर विल बी combination of blowing and exhausting process. Now the next एक नोट आहे, वॉल्यूम ऑफ एअर किती लागतं ड्युरिंग वर्किंग. इच वर्कर शुड बी सप्लाइड विथ 6 to 14 मीटर क्यूब पर फ्रेश एअर पर मिनिट कॉन्स्टंटली इन द वर्किंग एरिया. म्हणजे टनेलमध्ये जेव्हा वर्कर काम करत असतो त्यावेळेस त्याला ॲटलिस्ट आपण 6 ते 14 मीटर क्यूब फ्रेश एअर पर मिनिट प्रोव्हाइड केली पाहिजे. कारण टनेलमध्ये काम करणं हे एवढं इझी नाही आहे. त्यामध्ये भरपूर पॅरामीटर आहेत. माणसाचा जीव धोक्यात जाऊ शकतो, माणूस मरू शकतो. त्यामुळे तिथं ऑक्सिजनची कमतरता असते. त्यामुळे वी हॅव टू प्रोव्हाइड द 6 to 14 मीटर क्यूब पर मिनिट कॉन्स्टंटली इन द वर्किंग एरिया. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज द डस्ट प्रिव्हेंशन. नाउ हाऊ विल वी प्रिव्हेंट द डस्ट? There are 4 methods. That is the first is the wet drilling, then vacuum hood, use of respirators, and use of water. आता हे विचारतील की which of the following are the methods of the dust prevention. त्यातले हे 4 ऑप्शन देतील आणि विचारलेला क्वेश्चन आहे हा 2017ला. व्हॅक्यूम हुड त्यामध्ये होतं, तर ते 4 लक्षात ठेवा. आणि डस्ट व्हॅक्यूम हुड कुठे आपण यूज करतो? जिथं आपल्याला ड्रिलिंग पॉसिबल नाही आहे. जिथं ड्रिलिंग पॉसिबल आहे तिथं वेट ड्रिलिंग यूज करतो, पण जिथं हे पॉसिबलच नाही आहे तिथं आपण व्हॅक्यूम हुड यूज करतो. आता हा क्वेश्चन पण एकदा MPSCला विचारलेला आहे. तर नोट करून घ्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ साईज 0.5 to 5 मायक्रोमीटर शुड नॉट बी मोर दॅन द 450 पार्टिकल्स 450 पार्टिकल्स पर सेंटीमीटर क्यूब. MPSC 2016.
तर ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ साईज हे 0.5 to 5 मायक्रोमीटरची जे साईज आहे हे पार्टिकल्स 450 पार्टिकल्स पर सेंटीमीटर क्यूबपेक्षा जास्त नसले पाहिजे. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, ही पण लक्षात घ्या. आणि ह्यावर पण क्वेश्चन कदाचित विचारला जाऊ शकेल. MPSC मध्ये मॅक्झिमम क्वेश्चन हे रिपीटच होतात. त्यामुळे आपण रिपीट क्वेश्चन जे आधी आलेले क्वेश्चन ते क्वेश्चन निग्लेक्ट करून चालणार नाही. नाउ द नेक्स्ट इज द लाइटिंग. लाइटिंग मध्ये आता आपण पाहूया की लाइटिंग काय असते. लाइटिंग इज डिवाइडेड इनटू 5 क्रिटिकल झोन. 5 नंबर ऑफ क्रिटिकल झोन मध्ये डिवाइड केली आहे. It is desirable to have the more light of small wattage than the few of larger because it will avoid formation of dangerous dark spot in case of failure of light bulb. लाइटिंग हे 5 क्रिटिकल झोन मध्ये डिवाइड केली आणि लाइटिंग आपण अशी प्रोव्हाइड करतो की जे छोटे बल्ब आहेत म्हणजे स्मॉल वॅटेजचे बल्ब आपण जास्त प्रोव्हाइड करतो रादर दॅन मोठ्या वॅटेजचे कमी बल्ब. का? बिकॉज इट विल अवॉइड फॉर्मेशन ऑफ द डेंजरस डार्क स्पॉट्स. म्हणजे जर ते समजा लाईट बल्ब जर फेल झाले तरी इट विल अवॉइड द फॉर्मेशन ऑफ द डेंजरस डार्क स्पॉट्स. बट इन केस जर आपण हे प्रोव्हाइड केलं, उलटं जर प्रोव्हाइड केलं तर डार्क स्पॉट्स हे फॉर्म होऊ शकतील. त्यामुळे आपण काय करतो, आपण जे छोट्या वेटेजचे म्हणजे स्मॉल वेटेजचे जास्त प्रोव्हाइड करतो रादर दॅन मोठ्या वेटेजचे कमी प्रोव्हाइड करण्यापेक्षा. स्पेसिंग ऑफ लाईट्स डिपेंड्स अपॉन द ह्या 3 फॅक्टरवर डिपेंड आहे. एक तर टनेल डायमेन्शन्स तुमचे, साईज ऑफ लाईट सोर्स आणि रॉक कसं आहे त्याचं, नेचर ऑफ रॉक सरफेस हे पण विचारतील. हे 3 ऑप्शन देतील आणि एंडला ऑप्शन देतील ऑल ऑफ द अबोव. तर कोणकोणते? टनेल डायमेन्शन्स, साईज ऑफ लाईट सोर्स अँड द नेचर ऑफ रॉक सरफेस. नाउ द टाइप्स ऑफ लाइटिंग. कोणकोणत्या टाईपच्या लाइटिंग आहेत? एक आहे लँटर्न ऑर द लॅम्प बर्निंग ऑइल. नेक्स्ट आहे कोल गॅस लाइटिंग, देन ॲसिटिलीन गॅस लाइटिंग अँड देन इलेक्ट्रिक लाइटिंग. हे 4 टाईप्स आहेत. तर लाइटिंगमध्ये आपण काय पाहिलं, लाइटिंगमध्ये ते 5 क्रिटिकल झोनमध्ये डिवाइड केले आहेत आणि आपण प्रोव्हाइड काय करतो, छोट्या वॅटचे जास्त बल्ब प्रोव्हाइड करतो रादर दॅन मोठ्या वॅटचे कमी बल्ब प्रोव्हाइड करण्यापेक्षा. स्पेसिंग त्याची टनेल डायमेन्शन्सवर डिपेंड राहते, साईजवर, लाईट कोणता आहे साईज ऑफ लाईट सोर्सवर आणि रॉक कंडिशन्सवर डिपेंड राहते. आणि टाईप्स कोणकोणते आहेत? लँटर्न आहे, लॅम्प बर्निंग ऑइल आहे, कोल गॅस लाइटिंग आहे, ॲसिटिलीन गॅस लाइटिंग आहे, इलेक्ट्रिक लाइटिंग आहे. नाउ द नेक्स्ट सिंपल गोष्टी आहेत, थेरॉटिकल गोष्टी आहेत आणि सिंपल गोष्टी आहेत. त्यामुळे जी लक्षात राहण्यासारखे आहे म्हणजे न लक्षात राहण्यासारखं काही नाही आहे यामध्ये. आता आपण टेम्पररी व्हेंटिलेशन पाहिलं, आता आपण परमनंट व्हेंटिलेशन पाहूया. परमनंट व्हेंटिलेशनमध्ये जेव्हा CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड लेस दॅन 0.02% असतो तेव्हा ते ह्युमनला अफेक्ट करत नाही, इट इज नॉट अफेक्टेड. पण जेव्हा CO 0.04% असतो म्हणजे जे वर्कर काम करतात दे विल फील अनइझीनेस. जर तोच जर CO मोर दॅन 1.5 तासासाठी असेल तर दे विल फील हेडेक आणि मोर दॅन 1.5 तासासाठी फील हेडेक अँड मोर दॅन 2 तासासाठी असेल तर फील अनकॉन्शियसनेस. आणि तोच जर CO ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.06% असेल 2.5 तासापेक्षा जास्त वेळ तर ही विल फील फॅटल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की कार्बन मोनॉक्साईडचं पर्सेंटेज आणि त्यावर ह्युमनवर होणारा परिणाम हे विचारू शकतील एक्झामला, त्यामुळे ते लक्षात ठेवा. आतापर्यंत तो त्यावर क्वेश्चन विचारलेला नाही आहे, इन केस ते फ्युचरमध्ये विचारू शकतील. फोर्स आर्टिफिशियल एअर दॅट इज परमनंट व्हेंटिलेशन वेन लेंथ ग्रेटर दॅन 750 मीटर. वी हॅव टू फोर्स द आर्टिफिशियल एअर जेव्हा लेंथ 750 पेक्षा जास्त असेल. स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता व्हेंटिलेशनमध्ये टनेलच्या व्हेंटिलेशनमध्ये काही जे गॅसेस आहेत त्याचं प्रमाण खूप कमी असलं पाहिजे. तर त्या कोणत्या आहेत बघा, मिथेन CH4
लेस दॅन 0.5% पाहिजे. ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे, जास्त पाहिजे. ग्रेटर दॅन 19.5%. CO2 कमी पाहिजे, लेस दॅन 0.5%. नायट्रोजन फ्यूम लेस दॅन 0.03%. आणि H2S लेस दॅन 0.01%. आता या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे. ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे नक्कीच जास्त पाहिजे, मिथेन नक्कीच कमी पाहिजे, कार्बन डायऑक्साईड पण नक्कीच कमी पाहिजे, बाकीच्या नायट्रोजन फ्यूम आणि H2S पण कमी पाहिजे. तर त्याच्या कोणत्या व्हॅल्यू आहेत त्या लक्षात ठेवा, कारण इथे कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. इथे बघा हे 0.5 आहे आणि हे पण 0.5 आहे, त्यामुळे CH4 आणि CO2 इझिली लक्षात राहू शकतं. नायट्रोजन फ्यूमला 0.003% आहे आणि H2S ला 0.001% आहे. तर अशा गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या एक्झामला विचारू शकतो. नाउ द नेक्स्ट अँड द लास्ट इज द सिस्टीम्स ऑर मेथड्स ऑफ द परमनंट व्हेंटिलेशन. आता कोणकोणत्या मेथड्स आहेत? आपण टेम्पररीच्या मेथड्स पाहिलेल्या आहेत, आता परमनंटच्या पाहूया. कोणती आहे? लॉन्जिट्युडिनल सिस्टीम, ट्रॅव्हर्स सिस्टीम आणि कॉम्बिनेशन ऑफ लॉन्जिट्युडिनल अँड ट्रॅव्हर्स सिस्टीम. तर ट्रॅव्हर्स सिस्टीम आपण कुठे यूज करतो? जिथं लॉंग टनेल आहे आणि हॅव्हिंग हेवी ट्रॅफिक. जिथं जास्त ट्रॅफिक आहे आणि जी लॉंग टनेल आहे तिथं आपण ट्रान्सव्हर्स सिस्टीम यूज करतो, ट्रान्सव्हर्स सिस्टीम. आणि कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडिनल सिस्टीमलाच आपण सेमीलॅटरल सिस्टीम पण म्हणतो. नाव द नेक्स्ट हे नोट करून घ्या की प्रायमरी व्हेंटिलेशन आपण पॅसेंजरसाठी प्रोव्हाइड करतो, सेकंडरी व्हेंटिलेशन प्लांटसाठी, आणि नॉईज पोल्युशन अबाव ही व्हॅल्यू एक लक्षात घ्या, 100 ते 105 डेसिबल असेल तर इट प्रोड्युसेस डिस्कम्फर्ट टू द पॅसेंजर. तर आपण परमनंट व्हेंटिलेशनमध्ये काय काय पाहिलं? परमनंट व्हेंटिलेशनमध्ये आपण पाहिलं की जे CO आहे, कार्बन मोनॉक्साईडच्या व्हॅल्यू आणि ह्युमनवर होणारे त्याचे परिणाम पाहिले. नंतर पाहिलं की आपल्याला आर्टिफिशियल एअर फोर्स करायला पाहिजे जेव्हा लेंथ ग्रेटर दॅन 750पेक्षा जास्त असेल. त्यानंतर आपण काही गॅसेसच्या व्हॅल्यू पाहिल्या, ज्या टनेलमध्ये किती पर्सेंटेजमध्ये त्याच्या व्हॅल्यू असायला पाहिजे. नेक्स्ट आपण पाहिलं की सिस्टीम्स किंवा मेथड्स कोणकोणत्या आहेत परमनंट व्हेंटिलेशनच्या. कोणकोणत्यात? पहिली मेथड आहे लॉन्जिट्युडिनल सिस्टीम, सेकंड आहे ट्रान्सव्हर्स, आणि लास्ट आहे कॉम्बिनेशन ऑफ लॉन्जिट्युडिनल अँड ट्रान्सव्हर्स. त्यालाच आपण सेमीलॅटरल पण म्हणतो. ट्रान्सव्हर्स सिस्टीम आपण कुठे यूज करतो? जिथं लॉंग टनेल आहे आणि हेवी ट्रॅफिक आहे. नंतर आपण प्रायमरी व्हेंटिलेशन कुठे प्रोव्हाइड करतो? पॅसेंजरसाठी प्रोव्हाइड करतो, प्रायमरी व्हेंटिलेशन पॅसेंजरसाठी. सेकंडरी व्हेंटिलेशन कुठे प्रोव्हाइड करतो? प्लांटसाठी. आणि नॉईज पोल्युशन जर तुमचं 100 ते 105 डेसिबल असेल तर इट प्रोड्युसेस डिस्कम्फर्ट टू पॅसेंजर. हे आपण परमनंट व्हेंटिलेशनमध्ये पाहिलं. नंतर आपण त्याच्या आधी लाईटिंग पाहिली, त्याच्या आधी डस्ट प्रिव्हेन्शन्स पाहिलं, त्याच्या आधी आपण टेम्पररी व्हेंटिलेशन पाहिलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहेत आणि यावर क्वेश्चन येऊ शकतो आणि कदाचित, कारण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपण कोणताही टॉपिक निग्लेक्ट करून नाही चालणार, कारण मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर 2 वेळेस क्वेश्चन पण आलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहेत आणि सिम्पल गोष्टी आहेत, डायरेक्ट व्हॅल्यूज आहेत आणि टाईप्स आहेत. फक्त व्हॅल्यूज आणि त्याचे नॉमिन म्हणजे त्यांचे जे टाईप्स आहेत आणि त्यांची जी मेन डेफिनेशन आहे तेवढीच लक्षात ठेवायची आहे, जास्त काही हार्ड नाही आहे यामध्ये. तर हे आपलं झालं टनेलिंगचं लेक्चर नंबर 5. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 6 लेक्चरमध्ये पाहूया की टनेल लाईनिंग पाहूया. टनेल लाईनिंग काय आहे ते पाहूया आणि काही इम्पॉर्टंट नोट्स पाहूया. म्हणजे ते आता जे असे क्वेश्चन आहेत ते आपल्याला पुस्तकात पण नाही आहेत, पण मी असे शोधून काढलेले आहेत ते क्वेश्चन्स पण पाहूया. आणि ते झालं की लेक्चर 6 झालं की आपला टनेलिंग कंप्लीट होईल. आणि पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये 6व्या नंतरचं एक प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं घेणार आहे. MPSCला जे 4 वर्ष जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते मी घेणार आहे अलॉंग विथ इट सोल्युशन. म्हणजे असं मिळून आपलं पूर्ण टनेलिंगचा पूर्ण हा कोर्स कंप्लीट होऊन जाईल. तर याची PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर
जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला PDF पण भेटून जाईल. आणि शेवटला लास्ट बट नॉट द लिस्ट, आपल्या या सिव्हिल मास्टर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ओके, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आता भेटूया.